मुंबईतील आझाद मैदानावर शुक्रवार दिनांक 11 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ख्रिश्चन समाज बांधवांनी एकत्र येत आक्रोश मोर्चा काढला। या मोर्चाचे आयोजन सकल ख्रिश्चन समाजाकडून करण्यात आले होते। या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरले ते सांगलीचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान। पडळकर यांनी अलीकडेच धर्मगुरूंवर आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या पालकांवर गंभीर आरोप करत धर्मांतर करणाऱ्या धर्मगुरू आणि पालकाला जो कोणी ठार मारेल त्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची धमकी दिली होती। त्याच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात ख्रिश्चन समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। म्हणून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे हा आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले। गोपीचंद पडळकरने समग्र ख्रिस्ती समाजाला या महाराष्ट्रामध्ये टार्गेट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अल्पसंख्याकांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। धर्मगुरूला सुपारी जाहीर करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी जे जाहीर केलं त्याच्यामुळे पूर्ण संतापाची लाट पसरलेली आहे। नगर असेल, जालना असेल, पुणे असेल, अशा अनेक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा ख्रिश्चन समाजाचे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेले आहे। आता आम्ही मुंबईला आज आझाद मैदानावरती ख्रिश्चन समाजाचा मोठा एल्गार घेऊन आलो। इथं जर आजच्या आज न्याय नाही मिळाला, गोपीचंद पडळकरला जर अटक झाली नाही, तर आम्ही दिल्लीला सुद्धा आंदोलन करू शकतो आणि आक्रमकपणे याचा असणारं एक उत्तर देण्याची भूमिका सुद्धा घेऊ शकतो। ही आमची भूमिका आहे। गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि या प्रवृत्तीला अटक करावी अशी ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। माझं नाव उषा एकनाथ सुरवाडे, आम्ही उल्हासनगरहून आले। काय सांगणार तुम्ही आज या ठिकाणी आझाद मैदानाला या ठिकाणी पडळकरच्या विरोधात? आम्हाला एवढंच बोलायचंय की आज जर आमचा समाज जगामध्ये खूप काही चांगलं काम करतंय ते तुम्हाला दिसत नाही। एका व्यक्तीने काही कारणाने आत्महत्या केली, त्याच्यावर तुम्ही भाषणाला सैराट करायचं बोलतात, तर तुमचा ह्या शब्दाचा आम्ही निषेध करतो आणि आमची मागणी आहे की पडळकराला त्याचे जे आमदार पद आहे त्याच्यातून काढावा, रद्द करावा। आम्ही ह्यासाठी आलोय की आम्हाला न्याय मिळावा। आम्ही संविधानाला मानतो, संविधानाला फॉलो करतो, आम्ही धर्म परिवर्तन केलेलं नाही। जर तुम्हाला वाटतं आम्ही धर्म परिवर्तन केले तर जा तहसील ऑफिस मध्ये जा, खूप काही ऑफिस आहे त्याच्यामध्ये जा, विचारा का तुमच्या तेव्हा तोंडाला पट्ट्या लागल्या आहेत का आणि तुम्ही भाषणात सैराट का करतात। आज कितीतरी लोक जगात मरतात, त्यांच्यावर तुमची बहीण मुली जे आहेत त्यांच्यावर तुमचा शब्द उठत नाही, तेव्हा तुम्ही बोलत नाही। आणि आज जर एक ख्रिश्चन समाजामधून एक मुलगी गेली तर त्याच्यावर तुम्ही सैराट करतात, हे चुकीचं आहे। डोळे उघडा, पट्टी खोला आणि जगामध्ये बहीण बेटींवरती बलात्कार होत आहेत, तुम्ही जा तिथं शोधा, तेव्हा तुमच्या तोंडाला गप्पा असतात। ख्रिश्चन समाज कुणाला बोलत नाही, शांतीने करतात, तर तुम्ही आमचा फायदा घेतात। पण लक्षात ठेवा, ख्रिश्चन समाज जर एक झाला तर तुमचं पद गेलंय पडळकर, लक्षात ठेवा। नकलिया मेल है, एक मामूली आदमी एक समाज के खिलाफ इतनी बड़ी बात करे कि हाथ काटो तो इतना पैसा देंगे, जान मारे तो इतना पैसा देंगे, और वो आदमी चुना हुआ आमदार है और उसके खिलाफ सरकार काम नहीं कर रही है। मैं समझता हूँ ये कानून का एक मजाक हो रहा है देश के अंदर। ये समाज आज देश में बहुत सेवाएं कर रहा है और एजुकेशन में इनसे अच्छा काम किसी का नहीं है। ये गरीबों के लिए मदद करते हैं, लेप्रेसी ऐसे पेशेंट को अपने हाथ से खाना खिलाते हैं, इलाज करवाते हैं, और ये समाज लड़ाई झगड़े में नहीं रहता है। सरकार से मेरा निवेदन है कि तुरंत जो है इनकी बात सुनकर इनके साथ इंसाफ किया जाए। चर्चेस को तोड़ना बंद करो, चर्च हो, मस्जिद हो, मंदिर हो, सबको इस संविधान ने बराबर का हक दिया है। अगर आप सत्ता में मेजॉरिटी में है तो आपका दिमाग खराब है कि आप जो चाहे कर लेंगे। काय सांगणार आपण ते पडळकर ख्रिस्ती समाजाबद्दल बोलत असतात, काय सांगणार? पडळकरच्या विषय बोलायला गेलं तर पुन्हा जनताला माहिती आहे का त्याची विकृती काय आहे त्या माणसाची। आज बीजेपी, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, हे देश एकत्र करण्याची वार्ता करतात। आपले सर्व पास्टर, सर्व आपले जेवढे आपले कार्डिनल आहे, जेवढे बिशप आहे, सर्वांना एकत्र बसून जेवणचे आमंत्रण करतात, आपला देश एकत्र करण्याचा प्रयत्न करतात। आणि असे यांच्या पक्षातला आमदार ज्याला बिन डोकं बोलला गेलं चालेल ते, म्हणजे त्याला समजत नाही आपण काय बोलतो काय नाही करतो।
म्हणजे त्याला कुठेतरी पक्षाने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांना आपण काय मुख्यमंत्री साहेबांना माझी हीच विनंती आहे की पण साहेब, अशा लोकांची तुम्ही पाठीशी उभं राहू नका, याला निलंबित करा, आमदारकी निलंबित करा आणि ह्याच्यावर गुन्हा दाखल करा, जेणेकरून तुमच्या पक्षाचं नाव खराब होणार नाही. जर यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आपलं पुढचं समाजाच्या माध्यमातून काय पुढचं नियोजन? आम्ही परत मोर्चा काढू आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आम्ही चर्चा केली. एकनाथ शिंदे साहेब बोलले की ह्याच्यावर आपण विचार करून त्याच्यावर काय कारवाई करता येईल आपण नक्की करू. निश्चितपणे ज्या पद्धतीने गोपीनाथ पडळकर म्हणून आणि धुळ्याचे आमदारने ज्या पद्धतीने ख्रिस्ती बांधवांविरुद्ध, ख्रिस्ती आदिवासींबद्दल विरुद्ध जे वक्तव्य केले आहे त्याचा निषेध करतो आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी याची आम्ही मागणी केली आहे. आज इथे ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आझाद मैदानाला, तर निश्चितपणे त्यांची काय मागणी होती ऐकून घेतली व त्यांना काय सूचना असेल, मार्गदर्शन असेल तेही दिले आणि निश्चितपणे विरोधी पक्ष म्हणून, काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहोत. आम्ही संविधानाला पालन करणारे लोक आहेत, RSS आणि BJP संविधान विरोधी लोक आहेत, म्हणून निश्चितपणे ख्रिस्ती बांधव असेल, अल्पसंख्याक असेल, आदिवासी असेल, त्यांच्या सोबत आम्ही राहू ही आम्ही खात्री दिली. येणाऱ्या काळात त्यांच्यावरती काय कारवाई होणं अपेक्षित आहे, काय सांगाल? खरं तर कायद्याप्रमाणे त्यांच्यावर पहिले तर जे असेंब्लीचे स्पीकर असतात, विधिमंडळाचे स्पीकर असतात, अध्यक्ष असतात, त्यांना एक निवेदन द्यायला पाहिजे आणि ह्यांना सस्पेंड करण्यात यायला पाहिजे व त्याचबरोबर हे जे केलंय, त्यांनी जे वक्तव्य केलंय ते गुन्हा नोंद केला गेला पाहिजे, FIR लॉन्च केला गेला पाहिजे, FIR आपले पोलीस स्टेशनला लॉन्च केला गेला पाहिजे आणि मग कठोर कारवाई करण्यात यायला पाहिजे. ही अशी मागणी आम्ही केली आणि कायदेशीर मागणी. यांच्यावर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर पुढचा पाऊल काय असणार आहे? निश्चितपणे विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारवर दबाव टाकू की यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांना सस्पेंड करण्यात यावं. हे विरोधी पक्ष म्हणून आमचं